नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मंडळी, आज आहे पाडवा आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला आज आपण पाडवा साजरा करूया. बघा, छान अशी पाडव्याची पूजा चालू आहे, सुंदर अशी. बघू शकता, जोरदार तयारी चालू झालेली आहे. मी माझ्या बहिणीकडे आले होते, तिथे हा प्रोग्राम होता आणि खूप सुंदर असा होता. सगळ्या बायका अगदी सज्ज झालेल्या आहेत. हो, असे सगळे आता छान मिरवणूक निघवणार आहे मंदिराजवळ. आणि बघा ना, बायका किती सुंदर दिसत आहेत, खूप सुंदर. फोटो सेशन चालू आहे एका साईडला, आणि या सगळ्या स्त्रिया खूप छान दिसत आहेत, खूप सुंदर दिसत आहेत. म्हटलं चला, मी पण होते त्यांच्यासारखीच, म्हणून मी पण बांधतीये आता छान. दादा छान हे बांधतायत. आणि खरोखर मित्रांनो, पेठा बांधल्यानंतर ना वेगळीच एनर्जी येते, खूप सुंदर वाटतं. आणि माझा पेठा आता बांधलेला आहे दादांनी. तर कसा वाटतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी सुद्धा आता रेडी झालेली आहे. चला करूया फोटो सेशन. हे बघा, छान बहिणीसोबत फोटो काढले, भाऊजींसोबत फोटो काढले. आता स्वामीचं दर्शन घेऊन आणि निघूया थेट मिरवणुकीला. लहान लहान मुलं सुद्धा खूप छान दिसत आहेत. आणि खरंच मित्रांनो, आपली संस्कृती जपण्यामध्ये ना एक वेगळीच मजा असते. हे सगळे दादा छान दिसतात बघा, सगळ्यांनी पेठे बांधलेत छान. बघा, आमचे शेरणी किती सुंदर दिसत आहेत. वाघिणी दिसत आहेत, वाघिणी खूप सुंदर अशा. आणि बघा, लहान मुली किती सुंदर असं करते, खूप सुंदर. रामाच्या मंदिरात चालल्यात दर्शन घ्यायला. खूप सुंदर असं वाजंत्री होते, खूप सुंदर. मंडळी छान दिसतात ना. पुन्हा एकदा खेळ दाखवते बेबी तू. खूप सुंदर रीतीने, खूप छान, खूप छान. आणि आता मंदिरात पोचतो, देवाचं दर्शन घेतोय. त्या मुलीला खरंच खूप सॅल्यूट आहे, एवढ्या लहान वयात खूप छान करते.
खूप सुंदर, खूपच सुंदर. आजच्या युगामध्ये प्रत्येक बाळाला हे आपण शिकवलं पाहिजे. आणि बघा मंडळी, वाटते की नाही गुढीपाडवा खूप छान पद्धतीने साजरा केला जातो इथे. नवीन वर्षाची सुरुवात जराशी खूप सुंदर आणि गोड करतील तर खरंच पूर्ण वर्ष खूप सुंदर सुखाने समृद्धीने जाईल नक्कीच. खूपच सुंदर, खूप सुंदर. बघा ना मंडळी, किती सुंदर दिसतात ना बायका. खूप छान मस्त तयारी केलेली आहे सगळ्यांनी. मंडळी, तुम्हीही नवीन वर्षाची सुरुवात अशीच करा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.